आमतौर पर डॉक्टर्स के बारे में कहा जाता है कि जान का खतरा दिखाकर मरीज के रिश्तेदारों को आसानी से ठग लेते हैं, लेकिन अब इस तरह के ठगने के वाकयात मजहब के नाम पर भी किए जा रहे हैं। जादू, टोना और करनी के नाम पर या तो एक रिश्तेदार को दूसरे से लड़वा दिया जाता है या फिर इलाज के नाम पर खूब पैसा बटोर लिया जाता है। ऐसे ही ढोंगी बाबाओं के खिलाफ अंधश्रद्धा निर्मूलन समिति काम करती है। बिलोली तालुके के कासराली गांव में भी ऐसे ही एक बाबा के खिलाफ कार्रवाई की गई। हजरत दस्तगीर बाबा की दरगाह में तौफीक बाबा नामी ये नौजवान अमलियात, हाजिरी और हाल के जरिए यहाँ आने वालों को असरात, करनी जैसे मसाइल का शिकार बताकर इलाज करने का दावा करता था। इलाज के नाम पर 500 रुपये से 1000 रुपये ठग लेता था, लेकिन कुछ लोगों की शिकायत पर अंधश्रद्धा निर्मूलन समिति ने इसका स्ट्रिंग ऑपरेशन कर दिया और फिर पुलिस के साथ मिलकर ढोंगी बाबा के खिलाफ कानूनी कार्रवाई की गई। बिलोली के इंस्पेक्टर शिवाजी डोईफोड़े की निगरानी में तौफीक बाबा को हिरासत में ले लिया गया है। मी सम्राट हटकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे। आमच्याकडे एक तक्रार आली होती। बिलोली तालुक्यातील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावर तौफीक बाबा नावाचा एक भोंदू बाबा आहे। त्याच्याकडे अनेक लोक आपल्या दैनंदिन समस्या आणि आजाराच्या समस्या घेऊन जातात। तो त्यांच्याकडे पैसे घेऊन त्यांना उपचार सुचवतो। इरण्णा बोरोड नावाचे एक व्यक्तीच्या पायाला त्रास होता, तर तो व्यक्ती त्या बाबाकडे गेला। बाबांनी त्या इरण्णाला सांगितलं की तुझा हा पायाचा जो त्रास आहे तो दवाखान्याचा नाही, हा करणीचा त्रास आहे आणि तुला रुक्मिणबाई बोरोड यांनी करणी केलेली आहे असं त्याला सांगितलं। नंतर बरेचसे लोक त्या रुक्मिणबाई बोरोडकडे गेले आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली। अशी ही तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही बिलोली पोलीस स्टेशनला गेलो आणि तेथील PI डोईफोडे साहेबांना याची पूर्ण माहिती दिली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी याबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या बाबाचा भांडाफोड करायचं ठरवलं आणि तशी योजना आखली। त्यामध्ये त्यांचे कर्मचारी तसेच अनिसचे काही कार्यकर्ते होते। तिथं जाऊन अनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्या बाबाचा भांडाफोड केला आणि त्याच्या विरुद्ध जादूटोना विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। माझ्याकडे कासराळी येथील एक पीडित व्यक्ती भेटायला आले आणि त्यांनी माहिती दिली की त्यांच्या गावामध्ये एक भोंदू बाबा दर शुक्रवारी आणि दर महिन्याच्या अमावस्येला आणि पौर्णिमेला एक दर्गा आहे त्या गावामध्ये, त्या ठिकाणी दरबार भरवतो आणि जे लोक येतात ते त्यांना जे प्रश्न समस्या सांगतात त्याच्यावरती काहीतरी आगोरी उपचार सांगतो, काहीतरी चुकीची माहिती देतो। त्यामुळे सदर बाबाने सदर पीडित व्यक्तीच्या आईबद्दल त्याच्याच भावकीतील पीडित म्हणजे इस्माला सांगितलं की तुला जो त्रास होत आहे तो ह्या बाईने करणी केल्यामुळे होत आहे, तो तुझा मेडिकलची किंवा दवाखान्याची संबंधित प्रॉब्लेम नाही आहे, तुझा आजार त्या करणी केल्यामुळे होत आहे अशी ती तक्रार अशा स्वरूपाची होती। त्यामुळे जो महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोना कायदा आहे त्यातील तरतुदीनुसार पोलीस निरीक्षक हा या कायद्याच्या कारवाई करता दक्षता अधिकारी असतो, व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून। मी एक व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून सदर तक्रार त्याची घेतली आणि येणाऱ्या शुक्रवारी सदर गावामध्ये जाऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून सदर भोंदू बाबाविरुद्ध पुरावा गोळा करण्याचं आम्ही नियोजन केलं। त्यानुसार सदर कारवाईमध्ये पंच चांगले असावेत, प्रतिष्ठित असावेत म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे त्याचे काही सदस्य वगैरे यांची मदत घेऊन सदरचं स्ट्रिंग ऑपरेशन आम्ही शुक्रवारी राबवलं। त्यामध्ये सदर भोंदू बाबाविरुद्ध पुरावा मिळून आल्याने आम्ही महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोना कायदा अंतर्गत कलम 3(2) प्रमाणे सदर भोंदू बाबावरती गुन्हा नोंदवला असून त्याची पुढची तपासाची आणि अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे। पुढील तपास चालू आहे। या निमित्ताने मी बिलोली तालुक्याचा सदर कायद्याअंतर्गत असलेला दक्षता अधिकारी या नात्याने मी तालुक्यातील सर्व जनतांना आवाहन करतो की असं जर आपल्याला कोणी त्रास देत असेल, जादूटोण्याच्या कायद्याअंतर्गत कोणता गुन्हा करत असेल आपल्या बाबतीत तर आपण डायरेक्ट माझ्याशी संपर्क करावा। योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी माझी राहील। आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल, परंतु आपण सदर अशा भोंदू बाबांना वगैरे बळी न पडता स्वतःचं आर्थिक सामाजिक नुकसान करू नये असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। कपड़ों के किसी भी ब्रांड को पाइए एक ही छत के नीचे।
जेंट्स के लिए नित नए कलर्स और डिजाइन के लिबास ब्रांड हब मेंस वेयर में। शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स या फिर ट्राउजर, हर किस्म के नेशनल और इंटरनेशनल तमाम बड़े ब्रांड की कंपनियों के लिबास का मरकज। सीजन हो या ऑफ सीजन, हमेशा मिलेगा कम से कम 50% से 90% तक का डिस्काउंट। ब्रांड हब मेंस वेयर, बजाज अस्पताल के करीब, वजीराबाद, नांदेड़।